वानखेडे स्टेडियम मध्ये ब्लॅक सारखं तिकीट विकलं जात आहे। खरं तर वानखेडे स्टेडियम मधील T20 वर्ल्ड कप सामन्याचं तिकीट ब्लॅक मार्केटमध्ये विकल्याप्रकरणी पोलिसांनी काहींना अटक केली आहे। यामध्ये मुंबई अंडर 19 क्रिकेट संघाचा माजी खेळाडू बलवंत सिंग यालाही अटक केली आहे। आरोपींनी मोफत आणि सबसिडी तिकीट मिळवून ते ब्लॅक मार्केटमध्ये 25,000 ते 35,000 विकलंय। पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना या प्रकरणात अटक केली आहे। दरम्यान ही कारवाई T20 वर्ल्ड कप 2024च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड संघाचा सामना वानखेडे स्टेडियममध्ये झाला। यामध्ये तपास अजूनही पोलिसांचा सुरू आहे। पोलिसांनी मुंबई अंडर 19 क्रिकेट संघाचा माजी खेळाडू बलवंत सिंग याला अटक केलंय आणि अजून काही लोकांना देखील अटक केलेला आहे। तिकीट पुरवठा करणाऱ्या इतर लोकांनाही शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। लवकरात लवकर पोलीस यांना शोधून योग्य ती कारवाई करतील असं देखील म्हटलं जातं।